आपण खुशनवंत सिंग यांच्या ट्रेन टू पाकिस्तान या कादंबरीतील स्त्रियांची भूमिका आणि दुर्दैव यावर चर्चा करू. ही कादंबरी 1945 सालच्या भारत-पाकिस्तान विभाजनाच्या काळातल्या हिंसाचारावर आधारित आहे. या काळात स्त्रिया अत्यंत संवेदनशील आणि दुर्दैवी परिस्थितीत होत्या. स्त्रियांची भूमिका निष्पापतेचे प्रतीक. या कादंबरीतील स्त्रिया त्यांच्या नाजूकपणामुळे आणि असुरक्षिततेमुळे मनुष्यतेचे प्रतीक ठरतात. त्या वाचकांना विभाजनाच्या भयावहतेचा आणि मानवी दुर्दैवाचा अनुभव देतात. मानवी आणि भावनिक आधार. नोओरन आणि इतर गावातील स्त्रिया भावनिकदृष्ट्या कथेतील घटना मांडण्यास मदत करतात. त्यांच्या प्रतिक्रियेतून हिंसाचाराची खरी जाणीव होते. समाज आणि संस्कृती टिकवणे. स्त्रिया घरगुती आणि सामाजिक जबाबदाऱ्या सांभाळून गावातील सांस्कृतिक स्थैर्य टिकवतात. त्या समाजाचे नैतिक आणि सांस्कृतिक धागे जपतात. सेक्शुअल व्हायलन्स अँड ॲबडक्शन. विभाजनाच्या काळात स्त्रियांवर अपहरण आणि लैंगिक अत्याचार झाले. त्यांच्या सुरक्षिततेसाठी कायम भयाची परिस्थिती होती. स्त्रियांना गाव, घर आणि कुटुंब सोडावे लागले, ज्यामुळे त्यांचे जीवन विस्थापित झाले. त्या स्वतःच्या निर्णयावर नियंत्रण ठेवू शकत नव्हत्या. पुरुषांवर अवलंबून राहावे लागे. भावनिक आणि मानसिक पीडा. शारीरिक पीडेसोबतच मानसिक आणि भावनिक ताण सहन करावा लागला. कादंबरीतील स्त्रियांचे उदाहरण नोओरन, धैर्य आणि दुर्दैवाचे प्रतीक. तिची परिस्थिती विभाजनाच्या भीतीचे आणि असुरक्षिततेचे